तो डब्बा इकडून कसा इकडून आहे का? हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर रुपाली आली, पण ही पोरगी तिला बसू द्याय नाही, नुसती चल 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 तप. कवाची चल 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 चाललंय तिचं, आल्यापासून चाललंय चल चल चल. का ग प्रिशा? मन बरं चल. बघितला काय 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 बोर झाली, बराच वेळ झाला आली, आता जायची तयारी चालली ना. तरी तू 1 वाजता आलती ना? 1 वाजता आलते, पण ह्या टायमिंगला जात असते मी हर वेळेस. 3:30 जात असते. तर आली बाबा रुपाली, कितीतरी दिवसातून आम्ही आलोय मुंबईला. आणि आल्यानंतर 2 वेळा आली ती तशी, पण व्हिडिओ काढणंच झालं नाही, कारण थोडासा गॅप म्हटलं, आणि मोबाईलमध्ये पण जागा नव्हती एवढी व्हिडिओ काढण्यासाठी. आणि म्हटलं कधीतरी येशील, आणि आली तर धावपळीतच आलेली. 2 वेळा आली, धावपळीतच आली. आणि बोलण्याच्या नादात आम्ही व्हिडिओच नाही काढले. बरोबर. म्हटलं की आता आली तर आपण तू चल तू चल. आणि आता भाऊजी पण आलेत. थांब की बोलू दे थोडा वेळ. भाऊजी पण आलेत आता मुंबईला. तर परवा दिवशी आलेत भाऊजी, आणि अक्का पण आलेले. आलते तिकडं काल आलते ना. काल तिकडं आले, आज गेलेत बाहेर. काय कुणाला? का जात नाही म्हणून मम्माला मारतात का? तो मम्माला मारायचं नसतं. आणि मम्माचा हात मग केवढा मोठा आहे मग. जायचंय. लय वेळ झाले, बोर झाली, त्याच्यामुळे जाय. चला चला निघा निघा, उठा उठा. चप्पल घातली की नाही? मग 2 मिनिटं मास्क आण. चल जा, मास्क आण तोपर्यंत. जा दीदी, ताईला बोलव, ताईला तोपर्यंत आम्ही बोलतो. ताई कुठे बघ बरं. तर माझ्या आधी रुपाली आली मुंबईला. की बाळा बोलू देते का? किती डिस्टर्ब करते बरं. दीदी बेडला बघ, बाय बाय करून दीदीला. दीदीला बाय करून ये. बाय करून. तर माझ्या अगोदर रुपाली आली मुंबईला. किती तारखेला आली ग तू? मी का 27, 28ला, 29ला. 30 तारखेला. 29ला आली ना? 30ला नाही, 29ला आली. हा का? हा, 27लाच यायचं होतं, पण 2 दिवस लेट झाले. 29ला आली, आणि मी 2 तारखेला आले. तुझ्यापेक्षा 4 दिवस लेट मी आली. सुट्ट्या असं नाही, पण आले मग लेट थोडस. तर भाऊजी का आले. काढ की तू मास्क. जायचंय. हा जायचंय, तिथं बस थोडा वेळ, 2 मिनिटं. 2 मिनिटं बस, व्हिडिओ काढू दे, मग लगेच जाऊ. तर भाऊजी आलेले आहेत. तर आम्हाला पहिलं वाटलं की इकडं आलेत म्हटल्यानंतर जॉब वगैरे शोधतील किंवा काय, जॉबसाठीच आले असतील. आणि तुमचा पण विचार तसंच असेल की भाऊजी मुंबईला येणार होते, कारण आम्ही गेल्या वेळेस व्हिडिओ टाकला होता की भाऊजी मुंबईला येणार आहेत जॉबसाठी. तर जॉबसाठी तर नाही, पण अक्काचं काम होतं त्यासाठी आलेले आहेत. कारण अक्काचं ते फॉर्म भरायचं आहे, कसला का हयातीचा फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी आलेत. बोला तुम्ही, कंटिन्यू करा. आम्ही जात का बाई दोघी. ही बघितली का पोरगी? बोलूच द्याय नाही. ही पोरगी बोलू तरी देते का? हे बघ, तिला टायमिंग झाले घरी जायचं म्हणून. तिला कर्म नाही. हिला ना उद्या तू घेऊन नको येऊ. आणि अक्का आता लय खाऊ आणणार आहे हिला. हा, मग हिला नाही देणार मी. तुला खाऊ न्यायचा नाही अक्काने आणलेला. अक्काने आणलेला खाऊ द्यायचा, न्यायचंय का नाही तुला? न्यायचंय का नाही? चलच म्हणते. चला जाऊ का? किती आनंद होतोय बघाय जायचा. गुड नाईट. आम्ही नाही झोपणार आता. आम्हाला झोपायचं नाही ना पण. अरे गुड नाईट. चला जाऊ का? जाऊ. 15 मिनिटं जातील. 15 मिनिटं जायला लागतात. तिला हळूहळू घेऊन. तिला चालवतच नाही. चालकडं नेऊच नको, आणि उद्या आणूच नको. बोलू देत नाही, काय होत नाही. पप्पा कशी थांबणार होय? पप्पा उद्या कामाला जाणार आहे.
काय राहिलं का बघा आणि जावा. पोरगी राहूच द्या ना, थांबूच द्या ना तिला, तर काय करत तिथे. बाय. हो बाय बाय, जावा सांभाळून जा. हा. तर अक्काचं काम होतं हयातीचा दाखला हयातीचा फॉर्म भरायचा असतो. तर अक्का ह्याला होत्या ना BMC मध्ये. तर BMCच्या सगळ्यांनाच जे पेन्शन धारक आहेत त्यांना वर्षाच्या शेवटी ऑक्टोबर महिन्यापासून फॉर्म निघतात. तर ते भरायचं असतं. तर मग अक्काचं असं असतं की गावाकडे असतात त्या, तर ते कधी पण येतात. मग म्हणजे मुंबईला फॉर्म भरायचा असतं, ते मुंबईला कामाला लागलेलं, त्याच्यामुळे ते दरवर्षी त्यांचा हयातीचा फॉर्म भरण्यासाठी येत असतात. मग तो भरला नाही की मग त्यांची पेन्शन जी आहे ती नाही भरल्यावर. त्याच्यामुळे ते एकदम अशा त्या फॉर्मसाठी एकदम क्रेझी आहेत ना की काय खरंच नाही. म्हणजे अजून 2 महिने बाकी आहेत फॉर्मसाठी भरण्याची अवधी आहे की ह्या 2-3 महिन्यामध्ये तुम्ही भरू शकता. पण अक्काचं असं असतं की नाही आत्ता सुटले तर मग आत्ताच भरायचं लगेच. तर त्यासाठी मग त्या आल्यात आणि एकट्या कशा येणार म्हणून त्यांच्यासोबत भाऊजीसुद्धा आलेले आहेत. तर आता गेलेत ते फॉर्म भरायला. आज फॉर्म भरायला गेलेले आहेत, अजून सकाळपासूनच गेलेले आहेत. म्हणजे चहा नाश्ता वगैरे सगळे करून गेले आणि आता भरून झाला असेल. आता 3-4 वाजले. फॉर्म भरून झाला असेल, आता निघतील. आणि 2-4 दिवस अजून आहेत भाऊजीं ते राहणार आहेत. तर त्यांच्या कामाचं त्यांना सांगितलं होतं दिवाळीमध्ये येतानाच आम्ही सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या कामाचं बघा कसं काय आहे ते, अगोदर काम शोधा. आता आम्ही सांगून तरी किती सांगणार ना. जर मनाव घेतलं तर ठीक आहे, नसेल मनाव घेतलं मग आता अजून काय बोलणार. त्यांचं काम अजून त्यांना मिळालेलं नाही आहे, अजून तरी काम शोधतायत. तर बघू आता कधी मिळेल, कधी काय होईल. पण गावाकडंच राहणार आहेत म्हटल्यावर गावाकडंच त्यांना जॉब वगैरे गावाकडं शोधावं लागणार, काय ना काही करावं लागेलच. आता तेच सांगून पण मला पण खूप कंटाळा आला. तेच कधी सांगावून तुम्हाला पण ऐकायचा कंटाळा आला असं. तेच तोच विषय सगळं चगळून. तर त्यापेक्षा आपलं शांत बसणे का. तर आता चला, रुपाली गेली. पोरगी काय तिला बसू द्याय ना. एक थोडा वेळ आली होती ती 12:30 पावणे 1 वाजता. गप्पा वगैरे मारल्या आम्ही आणि म्हटलं आता जाताना व्हिडिओ काढावा, शूट करावा. कारण इतके दिवस येत होती, 2-3 वेळा आली पण काही व्हिडिओ नाही काढला. आणि तिला पण टाईम भेटत नाही यायला इकडे, कधीतरी येते. आता आल्यापासून तर आम्ही एक रील पण नाही काढली आल्यापासून. तर बघू आता कधी टाईम भेटेल तेव्हा, कधी येईल तेव्हा ती नक्की आम्ही शूट करेल. तर चला बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.